चेंडू जोरदार अपील या ठिकाणी उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू फसलेले आहेत खेळाडू स्क्वेअर कट मारण्याच्या नादामध्ये चेंडू निर्धाव। चांगली चेंडू फेकी केलेली आहे अभिमन्यू जाधव चांगले गोलंदाज आहेत परंतु आणि हा उसळी घेतलेला चेंडू आणि हा वाईटचा इशारा पंचांचा डाव्या एसटीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू खूपच उंच उडाला आणि लाईन पुन्हा एकदा अभिमन्यू जाधव आणि हा अंधाधुंदी मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू निर्धाव। खेळपट्टी चांगली आहे अभिमन्यू जाधव यांना हे मैदान लक्की आहे। प्रकाश बावदाने देखील या मैदानावरती अनेक वेळा खेळलेले आहेत। पुन्हा एकदा सज्ज आणि फॉलो थ्रो मध्ये खेळलेला आहे फील्ड केल्या गेलेला आहे अभिमन्यू जाधव यांनी चांगली गोलंदाजी तीन डॉट बॉल काढले एक वाईट टाकला आणि सरसावलेले आहेत बाहेर आणि कव्हरच्या दिशेने षटकार काव कॉर्नरला षटकार या ठिकाणी अंपायरचे हात हवेमध्ये गेलेले आहेत। प्रकाश बावदाने यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार त्यांना जास्त काळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही। प्रकाश बावदाने यांना जेवढी तुम्हाला ब्लॉक होलमध्ये गोलंदाजी करता येईल तेवढी करू शकता। त्यांना लेन डिलिव्हरी दिली तर नक्कीच ते सीमा पार करणार आणि हा पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फिरवलेला चेंडू एक धाव नक्कीच या ठिकाणी चपळ क्षेत्ररक्षक आहेत गणेश। धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 8 एक षटकार एक सिंगल आणि एक वाईट। पुन्हा एकदा अभिमन्यू आणि भिरकावून दिलेला आहे चेंडू जातोय सीमा पार षटकार जोरदार प्रहार शुभम यांच्या बॅटमधून। शुभम या 2025 मध्ये चांगलाच कमालीचा फॉर्म त्यांनी प्राप्त केलेला आहे आणि धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 14 पहिलं षटक संपलेलं आहे आणि 14 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आता आलेले अभिमन्यू जाधव यांच्या जागेवरती गोलंदाजी करण्यासाठी मंगेश पहिल्या पॉवर प्लेचं षटक होतं 3 चेंडू अभिमन्यूने निर्धाव टाकले होते परंतु 2 मोठे फटके खाल्ल्यामुळे धावसंख्या वाढलेली या ठिकाणी महारवण संघाची। प्रकाश बावदाने आणि शुभम ही जोडगोळी आहे नवीनच ओपनिंग प्लेयर आहे कारण नितीन पहिले करत होते ओपनिंग मारवण संघाकडनं मला वाटतं 1 डाऊन 3rd डाऊन येतील नितीन थोडासा फॉर्म त्यांचा गायब आहे परंतु फॉर्म नक्कीच परत येतो। क्लास हा परमनंट असतो फॉर्म हा टेम्पररी असतो। पुन्हा एकदा मंगेश 0-0 नंबर प्रकाश बावदाने सामना करतील। हो चांगली डिलिव्हरी केलेली आहे मंगेश यांनी काहीसे अंधाधुंदी शॉट खेळण्याच्या नादामध्ये या ठिकाणी निर्धाव चेंडू जात आहेत। चांगला चेंडू असेल तर त्याला सन्मान देखील दिला पाहिजे। सिंगल एकेरी दुहेरी धावा घेतल्या तरी संघाची धावसंख्या स्कोर हलता डुलता राहतो। पुन्हा एकदा मंगेश चांगला चेंडू एक धाव घेतलेली आहे धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 15 पहिला चेंडू निर्धाव टाकला दुसऱ्या चेंडूवरती एक धाव प्राप्त केली आहे प्रकाश बावदाने यांनी। आता मात्र शुभम स्ट्राईकवर आहेत बघूया काय करतायत। मंगेश हा चांगला गोलंदाज आहे
आणि हा भिरकावून दिलेला आहे, सीमा पारच नक्की होणार. आणि हा षटकार, 2 षटकार 2 बॉल खेळलेले आहेत शुभमने आतापर्यंत, 2 षटकार मारलेले आहेत. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 21. आणि हा एज लागलेली आहे. स्लिपमध्ये चेंडू फील्ड केला गेला, निर्धाव चेंडू. शुभम कमालीचा फॉर्ममध्ये आलेला आहे. मारवण संघासाठी ती जमेची बाजू आहे. तेवढीच ताकदीची गोलंदाजी या ठिकाणी दिसून येईल आपल्याला वनकोसवडे संघाकडनं देखील. परंतु 3 षटकार या ठिकाणी मिळाल्यामुळे धावसंख्या वरचढ झालेली आहे. पुन्हा एकदा मंगेश, आणि चांगला स्क्वेअर कटला फटकावलेला आहे. आणि त्या ठिकाणी योगेश आहेत, ते एकच धाव नक्की 2 धाव. या ठिकाणी चांगली फिल्डिंग केली होती परंतु फंबल झालेले आहेत. योगेशन 2 धावा या ठिकाणी प्राप्त केलेल्या आहेत. त्या शुभम यांनी धावसंख्यामध्ये भर, धावसंख्या 23. शुभम खेळतोय 14 वरती. पुन्हा एकदा मंगेश, चांगला फटका काव कॉर्नरच्या दिशेने. योगेश त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतायत. या ठिकाणी नक्कीच 2 धावा नक्कीच जमवल्या जातील. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या मध्ये भर 25. दुसरं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा या ठिकाणी जमा केलेल्या आहेत. शुभमनी चांगली फलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. आणि आत्ता मात्र स्ट्राईकवरती येतील ते प्रकाश बावदाने. सचिन या 2025 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. या अगोदर कधी गोलंदाजी पाहिली नव्हती, परंतु चांगली गोलंदाजी या 2025 मध्ये सचिन यांनी केली. आजच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी कमालीची गोलंदाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. मंगेश यांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु एक फटका त्यांना जो काही लेग साईडला पायावरती टाकला तो भिरकावून दिला शुभम यांनी. पुन्हा एकदा, आणि सचिन यांचा चांगला चेंडू, काय टाकलेला आहे चेंडू कळलेला नाही. प्रकाश बावदाने डॉटवरती डॉट घेत आहेत. शुभम हा फॉर्ममध्ये असलेला बॅट्समन आहे. प्रकाश बावदाने देखील तेवढे ताकदीचे आहेत, परंतु जर का बॅटला लागत नसेल तर सिंगल डबल काढून शुभमला स्ट्राईकवर आणण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. सचिन, आणि हा लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला फटका, एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण मंगेश यांचं. एका धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे ते प्रकाश बावदाने यांना. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या 26. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिलेल्या 2 चेंडूमध्ये सचिन यांची. फील्ड सेट केली जाते या ठिकाणी शुभमसाठी, परंतु हा 360 प्लेयर आहे. जसा चेंडू टाकाल त्या पद्धतीचे फटके याच्या बॅटमधून येतात. चांगला फटका या ठिकाणी. आता अभिमन्यू चेंडू खाली, आणि सुंदर जल या ठिकाणी टिपलेला आहे अभिमन्यू यांनी. शुभमची खेळी या ठिकाणी संपलेली आहे. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते नितीन. कॅच अभिमन्यू. नितीन निकम काही वर्षापूर्वी हे गेल्या 24 पर्यंत नितीन हे मारवण संघासाठी ओपन करायचे, परंतु त्या ठिकाणी शुभम यांना बढती दिले गेलेले आहे. 1 डाऊनला आलेले आहेत ते नितीन. शुभम यांनी चांगली फटकेबाजी केलेली आहे. आतापर्यंत 16 धावावरती बाद झालेले शुभम. 2 षटकार मारलेत शुभम यांनी. संघाची धावसंख्या अपेक्षेप्रमाणे वाढवून दिलेली आहे. आता उरलेलं कार्य हे नितीन यांना करायचं आहे आणि प्रकाश यांना. पुन्हा एकदा सचिन, आणि हवेमध्ये खेळलेला आहे त्या ठिकाणी नो मॅन लँडमध्ये, आणि आज जेल झाला असता परंतु मिस झालेली आहे जेल. एकच धाव नक्कीच. चांगला झेल घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता गणेश यांचा.
एकच. आत्तापर्यंत सचिन यांनी चांगला स्कोअर दाबून ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी करतायत सचिन. आणि हा शॉट खेळलेला आहे पाहूया. आणि ही चूक केलेली आहे मंगेश यांनी आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे चेंडू. चौकार. चौकार. खेळाडूची मिस्टेक आहे कारण चेंडू त्यांनी टप्पा पडल्यानंतर बॉल हा सीमापारच होणार होता त्याचा अंदाज त्यांना आला पाहिजे होता. या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकांनी साथ दिलेली नाही आहे त्यामुळे स्कोअरमध्ये बदल. स्कोअर झालेला आहे तो 31. सचिन यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. हा चौकार क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे बाहेर गेलेला आहे बाउंड्रीच्या बाहेर. आणि पुन्हा एकदा सचिन. चांगला चेंडू. अतिशय वेगवान गोलंदाजी केलेली आहे. धावसंख्या 31. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. चला 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 लवकर. पंचाने सामना लवकर चालू करायचा आहे. कोणताही टाइमपास नको. आज फायनल डे आहे. घेरा दातेगड संघाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अंकित आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. आता अंकित जाधव. आज सगळे जाधवच आहेत. एकच मला वाटतं यादव आहे जो आपल्या कव्हरला फिल्डिंग करतात ते जाधव. या ठिकाणी महाराज आहेत अंकुश महाराज. त्यांची बढती झालेली आहे. ओपनिंगसाठी चांगली फलंदाजी केलेली आहे आतापर्यंत त्यांनी. वनकुसोडे संघासाठी पुन्हा एकदा नितीन. आणि हा ब्लॉकवॉलचा चेंडू आणि हा रनआउटचा चान्स होता परंतु शिवाजी यांनी मिसफिल्ड केलेली आहे आणि एक धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत ते नितीन. आता बिग मॅन बिग हिटर प्रकाश बावदाने स्ट्राईकवर आहेत. अंकित यांनी काल देखील चांगली गोलंदाजी केली होती कालच्या सामन्यामध्ये आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. आणि हा चांगला चेंडू फुल टॉस होता. प्रकाश बावदाने यांनी डबल टिबल षटकार मारला असता परंतु घाई केली गेली आणि हा चेंडू निर्धाव. अभिमन्यू जाधवांना देखील चेंडू मला वाटतं लागलेला दिसतोय. पुन्हा एकदा अंकित. चांगला चेंडू फसवलेला आहे. स्लोअर वन टाकला गेला आणि अभिमन्यू यांचा ओव्हर थ्रो आणि या ठिकाणी 2 धावा आणि या ठिकाणी मंगेश यांची खराब फिल्डिंग. धावसंख्यामध्ये बरं आताच्या किती धावा? 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. 34 धावा या ठिकाणी स्कोअर बोर्डवरती दिसतात. लेग बाईकच्या स्वरूपात आहेत. या ठिकाणी स्कोरर आहेत ते मनोज गणेश शिंदे. चांगली कामगिरी केलेली आहे 2 दिवसामध्ये या ठिकाणी. आणि हा चांगला चेंडू प्रकाश बावदाने यांना समजला नाहीये. अनुभवी फलंदाज आहेत परंतु डॉटवर डॉट घेत आहेत त्यामुळे संघाची धाव संख्या थोडीशी या ठिकाणी दबलेली आहे. चांगली गोलंदाजी करतायत अंकित लेफ्ट हँड बॉलर. आणि हा मला वाटतं काहीतरी या ठिकाणी होत आहे रनआउट. प्रकाश बावदाने यांनी संत गतीची फलंदाजी या ठिकाणी त्यांची दिसून आली. केवळ एकच षटकार आणि एक चौकार तो गेलेला आहे आणि या ठिकाणी प्रकाश बावदाने पॉलिंगच्या दिशेने. शुभम यांनी चांगला स्कोर उभा करून दिला होता परंतु तो प्लॅटफॉर्म झालेला सेट झाला होता तो पुढे त्यांना नेता आला नाही आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी बॉल किती झाले? 5 बॉल झालेले आहेत. हां तो प्रकाश बावदाने नाही
नवीन बॅट्समन सतीश चव्हाण. स्ट्राईकला नाही, नितीन नॉन स्ट्रायकर आहेत. दोन ओव्हरला चांगला स्कोअर होता. स्कोरर सांगतायत या ठिकाणी आपल्याला. 2 ओव्हरला मला वाटतं 25 धावा होत्या. पुन्हा एकदा अंकित यांचा हा शेवटचा चेंडू असेल आणि ब्लॉक होलचा चेंडू. केवळ 1 धाव या ठिकाणी मिळालेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 35. 36 धावांचं टार्गेट या ठिकाणी मारवण संघासमोर ठेवलेलं आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. हे सागर कुठे गेला? लिहून दे ना ती नाव मला या लोकांची. लिहून दे. रॉबिन चषक 2025 आम्हाला जे काही सहकार्य लागलेले आहे ते माननीय श्री सागरदादा पाटील, अध्यक्ष कामेट क्रिकेट असोसिएशन. चला, मारवण संघानं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मारवण संघानं टाइमपास नाही करायचा आहे. मारवण संघ सामन्यावरील पंच रोशन सर. हॅलो. चला, मारवण संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टाइमपास करायचं नाही कोणत्याही प्रकारचा. चला, वरगोसोडे संघाने आपले फलंदाज पाठवायचे. मारवण संघाला विनंती आहे ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब करू नका. फायनल दिवस आहे आपला, फायनल डे आहे. सागर लिहून दे रे सगळे. काय परत ठेवत होते त्यांनी. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बाबासो निकम नवीन बॉल हाताळतात आपल्या संघाकडून. कित्येक वर्ष झालं नवीन बॉल हाताळणारा हा खेळाडू आहे बाबासाहेब निकम. उत्कृष्ट गोलंदाज आहे. SPL साठी मराठा वॉरियर्समधून खेळलेले आहेत. त्याच पद्धतीने फ्रेंड्स फायटरमधून देखील खेळले होते. एक चांगला गुणी गोलंदाज आहे मारवण संघाचा. अंकुश जाधव आणि अभिमन्यू जाधव ओपनिंग जोडी मैदानात उतरते. अभिमन्यू हा असा खेळाडू आहे की सामना कोणत्याही क्षणी एक हाती फिरवण्याची ताकद आहे अभिमन्यूमध्ये. अंकुश यांना बढती मिळालेली आहे आणि खूप वर्षांनी त्यांना ओपनिंगमध्ये चान्स मिळाला आहे ओपनिंग करण्यासाठी संघासाठी, आपल्या गावासाठी. गोलंदाजी मार्कवर बाबासो निकम. पॉवर प्लेचा षटक आहे. 2 खेळाडू एक मिड ऑन बाउंड्रीवरती आहे. लॉंग ऑन वरती एक क्षेत्ररक्षक.
पहिला चेंडू बाबासो यांचा आणि काव कॉर्नरच्या दिशेने पटकवलेला आहे. हा चेंडू सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलेला आहे अभिमन्यू जाधव यांनी, चौकार प्राप्त केलेला आहे. चांगली फलंदाजी करतात. दुसरा सामना घाणबी विरुद्ध मेष्टेवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे, टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. घाणबी आणि मेष्टेवाडी कर्णधारांनी यायचं आहे टॉस उडवायला, घाणबी आणि मेष्टेवाडी. दुसरा चेंडू बाबासो यांचा आणि हा अकूट टप्प्याचा चेंडू आणि हा वाईटचा इशारा पंच मयूर सर यांचा. बाबासो काहीस या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार केला. अभिमन्यू जाधव यांनी काव कॉर्नरच्या दिशेने मारलेला फटका चौकार प्राप्त केला आणि या ठिकाणी दुसरा चेंडू बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता आणि हा लेन डिलिव्हरी बिहाइंड द बाउंड्री लाईन, सिक्सर. चांगला फटका अभिमन्यू जाधव यांचा. एक षटकार एक चौकार या ठिकाणी लगावलेला आहे. अभिमन्यू जाधव यांनी काहीसं महागडं षटक आता या ठिकाणी ठरू शकतं. 11 धावा झालेले आहेत. 2 चेंडू आणि 11 धावा. 36 धावांचं टार्गेट आहे. 36 धावांचं टार्गेट. पुन्हा एकदा लेन डिलिव्हरी टाकलेली आहे, बाहेर चेंडू गेलेला आहे सीमा पार, चौकार. पंचांचा इशारा चौकार. अभिमन्यू जाधव यांनी ठरवले आहे की पहिल्या षटकात जास्तीत जास्त धावा गोळ्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अभिमन्यू जाधव यांचा आहे. तीन बॉल 15. चांगला फटका आणि हा लॉंग ऑफच्या वरून चौकार. एकोणीस धावा झालेल्या आहेत. अभिमन्यू यांनी सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेला दिसतोय, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो काही फायदा उठवायचा तो अभिमन्यू या ठिकाणी तळपलेला आहे. ऊन या ठिकाणी रखरखत ऊन आहे आणि त्याच पद्धतीने अभिमन्यू देखील तळपलेला आहे. चांगला चेंडू बाबासो यांचा. कमबॅक करताना दिसत आहेत बाबासो. एक चेंडू शिल्लक आहे. सागर टॉस करून घ्या मेष्टेवाडी आणि घाणबीचा. पुन्हा एकदा बाबासो. चांगला चेंडू. सतत 2 चेंडू निर्धाव केलेत. कमबॅक केलेला आहे. चांगला गोलंदाज आहे, परंतु एक चौकार एक षटकार आणि परत चौकार अभिमन्यू यांच्या बॅटमधून आलेले आहेत. अभिमन्यू 18 धावावरती खेळतायत. चेंडू नाही. हा दुकान आहे तिथं बघा. इथं बाजूला दुकान आहे. चेंडू कोणाला हवे असतील तर इथं बाजूला दुकान आहे, त्यांचा पण धंदा. चला टाइमपास नको. प्रकाश बावदाने आले बॉलिंग मार्कवरती. एक धड धाकट हा खेळाडू आहे. फलंदाजी काही मध्ये करामत करू शकले नाही, परंतु बघूया आता गोलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. घाणबीने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग घेतलेली आहे. आवाज तेवढा ठेवायला लावलाय पोलीस. आणि क्लीन बोल्ड. अंकुश यांना जावं लागेल पवलेंच्या दिशेने. ब्लॅक होल मध्ये चांगला चेंडू टाकलेला आहे. तेज रफ्तार. फलंदाजीमध्ये कमाल करू शकले नव्हते, परंतु या ठिकाणी गोलंदाजीमध्ये मात्र कमाल करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला अंकुश जाधव यांचा. त्यांच्या जागेवरती आलेले ते अजय जाधव.
उन्हाचा तडाखा लागतोय. पाणी मागवलं का सागर? प्रकाश बावदाने चला फिल्डिंग सेट करून घ्यायचे लगेच. नवीन बॅट्समन अजय जाधव 19 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठल्या गेल्या अभिमन्यू यांनी बाबाशो यांच्या षटकामध्ये. या ठिकाणी दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला अंकुश यांचा प्रकाश बावदाने यांनी. प्रकाश छोटासा रनअप, वेग मात्र सुंदर आहे आणि फाईन लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू. एक धाव नक्कीच घेतलेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी करत होते अजय, परंतु थांबवला गेलेला आहे अभिमन्यू यांनी. कारण अभिमन्यू यांची एक महत्त्वपूर्ण विकेट आहे, ती जर का गळाला लागली तर मारवण पुन्हा एकदा आपला दबाव निर्माण करू शकते. कारण किती धावांचं टार्गेट? 36 धावांचं टार्गेट आहे या ठिकाणी. अजूनही सामना आपल्या हातामध्ये येऊ शकतो. जरी 80% जरी त्यांच्या बाजूने वनकुसोडीच्या बाजूने झुकलेला दिसत असला तरी, परंतु एक चांगली ओव्हर या ठिकाणी निर्णायक ठरू शकते आणि ती आहे प्रकाश बावदाने यांची ओव्हर. चांगला चेंडू काव कॉर्नरमध्ये खेळलेला आहे. एक धाव तर नक्कीच घेतलेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी रनआउटचा चान्स आणि रनआउट झालेले आहेत. ज्या ठिकाणी एकच होती कारण चपळ क्षेत्ररक्षक इथे आहेत आणि जर का या गडबडीमध्ये जर अभिमन्यू जर तंबूच्या दिशेने परतले तर नक्कीच सामगावरती दबाव येणार आहे. अभिमन्यू यांच्या बॅटमधनं धावा येऊ शकतात, परंतु या ठिकाणी काहीच मिसअंडरस्टँडिंग झालेले. अजय शून्यावरती तंबूच्या दिशेने परतलेले आहेत. एक धाव काढून नवीन बॅट्समन आलेले ते गणेश जाधव, मॅन फ्रॉम विरार. गणपती यादव नाही, ते गेले गावाला. जाधव चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. प्रकाश बावदाने यांनी चांगली 30 यार्डवरून गोलंदाजी करतात. प्रकाश बावदाने स्ट्रायकर बॅट्समन, इन फॉर्म बॅट्समन अभिमन्यू जाधव आणि हवेमध्ये खेळलेला चेंडू मात्र चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि हा झेल टिपलेला आहे आणि हा सिक्सर. काय चूक केलेली आहे खेळाडूंनी आणि हा षटकार आहे. प्रेक्षक सांगतायत षटकार आहे. काय चूक केली नाही ते YouTube मध्ये कॅच घेण्याच्या धुंदीमध्ये या ठिकाणी विसरले. बाउंड्री लाईन आपल्या पायाखाली आहे. धाव संख्यामध्ये भर. एक चांगला विकेट या ठिकाणी, मोठा विकेट या ठिकाणी लागला होता हाताला. काय गोलंदाजी करतायत प्रकाश बावदाने आणि हा सीमापार चौकार. विकेट किपरना बीट करून गेलेला आहे. नितीन नेहमीच विकेट किपिंग मध्ये बीट होतात आणि चेंडू नक्कीच त्यांच्या हातामध्ये कधीही विसवलेला दिसत नाहीये. आणि आता बॅटनी लागलेली एज होती आणि इथे कॅच होती. अभिमन्यू यांना 2 जीवदान मिळालेले आहेत. धाव संख्या झाली 31. चांगली गोलंदाजी केली होती प्रकाश यांनी. क्षेत्ररक्षकांची साथ नसल्यामुळे हा सामना मला वाटतं पूर्णपणे वनकुसवडेच्या बाजूने आता झुकलेला आहे. 95% वनकुसवडे विन या ठिकाणी दिसत आहे. 5% क्रिकेट आणि तिचा खेळ असल्यामुळे काही होऊ शकतं या ठिकाणी. आणि आज सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न परंतु ड्रॉप केलेला आहे. पहिल्या स्लिपमध्ये उडालेला झेल टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी चांगला होता. अभिमन्यू यांना 3 जीवनदान दिल्यानंतर अभिमन्यू सारखा खेळाडू काय करतो याचं प्रचित्त तुम्हाला सर्व ग्राउंडवरती आपल्या सह्याद्रीमध्ये ज्या टुर्नामेंट होतात त्या ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे. व बारसाकळेने भरवलेली टुर्नामेंट होती मालाडला. त्या ठिकाणी 49 धावेवरती आऊट झाला आणि संघ हारला गेला.
केवळ 2-3 धावा हव्या होत्या विजयासाठी. षटक संपलेलं आहे प्रकाश बावधने यांचं. चला लवकर चला प्रकाश बावधने, पळत चला. कोण आलेत गोलंदाजी मार्कवर? सतीश चव्हाण आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. आणि हा वाईटचा इशारा पंचांचा. पंच यूट्यूबकडेच फिरून इशारा करतायत या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सकडे कोणीही दाद देत नाही. अभिमन्यू जाधव, सामना जरी तुमच्या बाजूने झुकलेला असला तरी 6 बॉलवर 6 विकेट जाऊ शकतात. आणि हवेमध्ये पुन्हा एकदा खेळलेला आहे आणि कॅच आहे या ठिकाणी खेळाडू. आणि काय धडक लागलेले आहे. प्रकाश बावधने यांची टक्कर शुभम यांना. आणि या ठिकाणी 2 धावा घेतलेल्या अभिमन्यू यांनी. मारवण संघांनी आज क्षेत्ररक्षणमध्ये एवढ्या मिस्टेक केलेल्या आहेत की तुम्ही सामना त्या क्षेत्ररक्षणाच्या तुमच्या चुकांमुळे तुम्ही आज या ठिकाणी हारताना दिसत आहेत. आणि केवळ 1 धाव हवे, सन्मान दिलेला आहे, 1 धाव जमवलेले आहे. या ठिकाणी वनकुसोडे संघाचा हार्दिक अभिनंदन. जिंकलेला आहे सामना. मारवण संघाला पुढील टुर्नामेंटसाठी शुभेच्छा. कॉमेंटेटरसाठी कोण नियुक्त केलेलं आहे? सागर, कॉमेंटेटर कोण येणार आहे कॉमेंट्री करायला?